नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 253वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरा तनक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 22 ते 24. प्रथम आपण 22वा दोहा ऐकूयात. सिसकाटी पासंग दिया जीव सरबरिलीन, जाही भावे सो आयल्यो प्रेम हाट हमकीन. सिसकाटी पासंग दिया जीव सरबरिलीन, जाही भावे सो आयल्यो प्रेम हाट हमकीन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शीर कापून पारड्यात ठेवलं तेव्हा जीवाशी ब्रह्माशी बरोबरी झाली. या प्रेमाच्या बाजारात आम्ही असा सौदा केला. ज्याला ब्रह्माची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर कोणीही असा सौदा करावा. कबीर सांगतात की हा प्रेमाचा बाजार आहे. इथे फक्त प्रेमच प्राप्त होतं, विकत घेता येतं, पण त्यासाठी मस्तकाचा सौदा करावा लागतो. त्याशिवाय पारडी समतोल होत नाहीत. त्यांना पूर्णपणे अर्पण भाव अभिप्रेत आहे. थोडा जरी अहंभाव असला तरी ब्रह्मप्राप्ती होत नाही. मुळात प्रेम बाजारात मिळत नाही. हवं असेल तर संपूर्ण शरणागती पत्करावीच लागते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. होती पारडी जेव्हा समतल, शिरते अर्पण होई, प्रेमाचा बाजार असे हा विकत कोणीही घेई. होती पारडी जेव्हा समतल, शिरते अर्पण होई, प्रेमाचा बाजार असे हा विकत कोणीही घेई. पुढचा दोहा ऐकूयात 23वा. सुरैसी सौतारिया छांडी तनकी आस, आ गई थे हरि मुलकिया आवत देखा दास. सुरैसी सौतारिया छांडी तनकी आस, आ गई थे हरि मुलकिया आवत देखा दास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. छांडी, छांडी म्हणजे सोडून दिली. मुलकिया म्हणजे मुलाखत किंवा हसला. अर्थ ऐकूयात दोह्याचा. शूराने आपल्या शरीराची आस न ठेवता मस्तकाचं बलिदान दिलं आणि हरी सम्मुख झाला. भगवंत लांब होता, पण आपला भक्त येत असलेला पाहून हरीनेच त्याचं स्वागत केलं. साधकाने भक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवलं की प्रत्यक्ष भगवंतच 4 पावलं जवळ येतो. पण हा भक्तीचा मार्ग सर्व भावे अनुसरला पाहिजे. शूर जसा रणांगणावर आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणानेच लढतो, त्याप्रमाणे भक्ताने आपल्या प्राणांची तनमनाची पर्वा न करता भगवंताला समर्पित झालं पाहिजे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शूर अर्पितो मस्तक पुले, सोडितनाची आस, हरीच सम्मुख होई करण्या भक्त स्वागता. शूर अर्पितो मस्तक पुले, सोडितनाची आस, हरीच सम्मुख होई करण्या भक्त स्वागता. पुढचा 24वा दोहा ऐकूयात. भगति दुहेली राम की
नहीं कायर का काम। शीस उतारे हाथ करे सोले से हरि नाम। भगति दुहेली राम के नहीं कायर का काम। शीस उतारे हाथ करे सोले से हरि नाम। दुहेली, दुहेली म्हणजे कठीण. दुह्याचा अर्थ ऐकूयात. रामाची भक्ती करणं कठीण आहे. हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये. जो मस्तक कापून हातात घेईल तोच भगवंतांचं नाम घेऊ शकेल. जो मनुष्य सांसारिक जीवनाचा विचार सोडून देईल तोच भक्ती करू शकेल. भक्तीचं घर म्हणजे खाला का घर नाहीये असं कबीरांनी म्हटलं आहे. सर्व विषयोपभोगात भोगत भक्ती होणारच नाही. त्यासाठी संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे. भगवंतांच्या चरणी शीर अर्पण करण्याची तयारी हवी, तरच भगवंतांची प्राप्ती होते. आता या दोह्यावरची मराठी साखी आपण ऐकणार आहोत आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. भक्ती सोपी नाही रामाची भित्र्याचे नाकाम. शिर घेई जो हातावरती तोच स्मरे हरिनाम. भक्ती सोपी नाही रामाची भित्र्याचे नाकाम. शिर घेई जो हातावरती तोच स्मरे हरिनाम.